पुण्याच्या पुढील 30 वर्षांच्या नियोजनासाठी 1,30,000 कोटी रुपयांचा एकत्रित मोबिलिटी प्रकल्प राबवण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 65,000 कोटींची गुंतवणूक करण्यात येईल अशी माहिती आहे। मंत्रालयाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंत्रालयात प्रवेशासाठी गृह विभागाने आता डीजी ॲप सुविधा जारी केली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील ब्रेन डेड असणाऱ्या 60 वर्षांच्या व्यक्तीचे अवयवदान करून राठी कुटुंबाने 3 गरजू व्यक्तींना नवजीवन दान दिले। लोकसंख्या नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असून सर्वांनी 2 मुलांचे नियम पाळण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले। पुणे परिवारातर्फे आयोजित गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्कार कार्यक्रमात सहपोलीस आयुक्त रंजन कुमार यांनी गणपती मंडळांचे कार्यकर्ते वर्दी नसलेले पोलीस असल्याचे सांगत कार्यकर्त्यांचा गौरव केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ 10 ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने होणार असून याच कार्यक्रमात बेंगळूर, बेळगावी आणि काटरा अमृतसर वंदे भारत एक्सप्रेस सेवांचाही प्रारंभ होईल। पुणे शहरासाठी लोहगाव, लक्ष्मीनगर, नरे, मांजरी, येवलेवाडी अशा 5 पोलीस स्टेशनची मागणी असून त्याला मंजुरी आणि लागणाऱ्या 1000 मनुष्यबळाला मान्यता देण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। हेलिकॉप्टर सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी भारतीय लष्कर आणि हवाई दलासाठी जुन्या चेतक आणि चित्ता हेलिकॉप्टरच्या जागी 200 नवीन हलके हेलिकॉप्टर संरक्षण मंत्रालय खरेदी करणार आहे।